मानवी जीवनात युद्धे ही अपरिहार्य आहेत का? नाही. मानवी लोभ, ईर्षा, महत्त्वाकांक्षा, अहंकार या प्रवृत्तीतून ती होत आली आहेत. मानवी इतिहास हा युद्धांचा इतिहास आहे. राज्यकर्त्यांना संपन्न भूमी हवी असते. वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी जास्तीचा प्रदेश हवा असतो. परकीयांना लुटायचे असते. सोन्याची हाव असते. नैसर्गिक स्रोत हवे असतात. जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असते. युद्ध ही आपोआप घडणारी घटना नाही. युद्धाची सुरुवात माणसांनी, नेत्यांनी घेतलेल्या निर्णयामधून होत असते. सामान्य व्यक्तींना युद्ध नको असते, पण त्यांचे नेते त्यांच्यावरती लादत असतात. सर्वात शेवटी सामान्य नागरिकाचीच यामध्ये अधिक होरपळ होत असते. इतिहासात आपण विरुद्ध ते अशी विभागणी फार पूर्वीपासून करण्यात आली आहे. जातीच्या, पंथांच्या, विचारधारेच्या आधारावर ही विभागणी केली जाते. आपल्या माणसांना एकत्र आणून युद्धाला प्रवृत्त केले जात असते. युद्धामधून तुम्हाला काय मिळेल याची चित्रे अनुयायांना दाखवली जातात. युद्ध हा रोजगार देणारा मोठा उद्योग आहे. रोजगार दिलेली माणसे कायमची बांधून घेता येतात, हवी तशी राबविता येतात. हे सत्य राजे राजवाड्यांना फार पूर्वीच समजले होते. त्यामुळे छोटे मोठे संघर्ष ही पूर्वी व आजही नित्याची बाब आहे. आजच्या युगात युद्धाचे चित्र खूप बदलले आहे. पूर्वी लढाया या तलवारी, धनुष्यबाण, भाल्याने खेळल्या जात असत. त्या हत्यारांची मारक क्षमता कमी होती. आता आपण प्रगत जगात वावरत आहोत. नव्या जगात माणसांच्या हातात नवीन अस्त्रे आली आहेत. आजच्या काळात वापरल्या जाणाऱ्या हत्यारांचा परिणाम जगभरच्या पर्यावरणावर होत असतो. वर्तमानातील जग अणुयुद्धाच्या छायेत वावरत आहे. येणाऱ्या 15-20 वर्षात अण्वस्त्र सज्ज देशांची संख्या दुप्पट होणार आहे. अनेक देश त्यांना उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानामुळे फार थोड्या कालावधीत अण्वस्त्रे बनवू शकतील. यापैकी काही देशात सत्ता ही अतिरेक्यांच्या हातात असण्याची शक्यता आहे. ही राष्ट्रे मानवजातीला वेठीला धरून त्यांचे वाटोळे करू शकतील. जगात अणुयुद्ध कुठेही झाले तरी त्याचे परिणाम अखिल मानवजातीला सोसावे लागतील. अणुयुद्धामुळे अन्नसाखळी विस्कळीत होईल. माणसांना मोठ्या प्रमाणावर उपासमारीला सामोरे जावे लागेल. अणुयुद्ध कोणीच जिंकू शकणार नाही, हे साऱ्यांना माहिती आहे. पण तरीही जास्त क्षमतेची अण्वस्त्रे, सायबर अस्त्रे आणि हायपरसॉनिक मिसाईल्सची निर्मिती थांबलेली नाही. किंबहुना अधिक घातक शस्त्रे निर्माण करण्यावर बरीच गुंतवणूक केली जात आहे. ही शस्त्रे मिळवण्यासाठी कोणतीही किंमत द्यायला अतिरेकी तयार आहेत. संघर्ष पेटवायचाच असला तर कितीतरी सबबी सांगता येतात. इस्लामी अतिरेक्यांच्या हातात धर्म हे हत्यार आहे. त्यांचे अनुयायी धर्माच्या जुन्या कल्पना सोडायला तयार नाहीत. युद्धाने समस्या सुटण्याऐवजी त्या अधिक बिकट होत जाणार आहेत. प्राणघातक शस्त्रे अखेर मानवजातीलाच संपवणार आहेत. शस्त्रांना राष्ट्रांच्या सीमा कळत नाहीत. त्या शेजारील देशांचेही नुकसान करू शकतात. माणसांनी हे समजून घ्यायला हवे. विनाश घडवून आणण्याची क्षमता मोजक्या माणसांच्या हातात आहे. भावी पिढ्यांचे आयुष्य सुखाचे जाण्यासाठी युद्धे थांबवावीच लागतील. प्रगत राष्ट्रे युद्धे थांबवणार नाहीत, कारण त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडेल. प्रगत अस्त्रांनी मानवजातीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. संघर्ष करीत राहायचे का सहकार्याचा मार्ग पत्करायचा याचा निर्णय कधीतरी घ्यावाच लागणार आहे. सहकार्याने राहण्यानेच समृद्धी शिल्लक राहील, हे सत्य साऱ्यांनी समजून घ्यायला हवे. राज्यकर्त्यांना शहाणे करण्याचा प्रयत्न सामान्य जनतेलाच करावा लागेल. सामान्य माणसापर्यंत ही सारी माहिती पोचायला हवी. युद्ध नाकारणारे जग या संदीप वासलेकरांच्या पुस्तकात ही सर्व माहिती तपशिलात देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी मूळ पुस्तक वाचावे ही विनंती आहे. धन्यवाद.